सगळ्यात भारी गाडी कुठली हो? भारी म्हणजे चांगली दिसणारी. ऑडी, मर्सिडीज, रोल्स रॉयल, फरारी किती फॅशनेबल आणि लक्झरियस गाड्या आता आपल्याला बघायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सगळ्यात पहिली कार कोणती होती व ती कशी दिसत होती? चला बघूया. 1844ला जन्मलेला जर्मन इंजिनियर, जगातील पहिली मोटर कार जर्मन संशोधक कार्ल बेन्झ यांनी 1885ला 4 स्ट्रोक इंजिन वापरून ही कार बनवली होती. मग भारतातील पहिली कार कोणती होती? भारतातील पहिली कार 127 वर्षापूर्वी म्हणजेच 1897ला मुंबईमध्ये पोहोचली होती आणि ही कार वाफेवर चालणारी डेमलर कार होती, जी जमदेश टाटा यांचे पुत्र दोराबाजी टाटा यांनी इंग्लंडमधून आयात केली होती. या ऐतिहासिक कारचे पहिले मालक सर शिवरामकृष्ण भट्ट होते, जे त्यावेळेचे बडोद्याचे दिवाण होते. त्यांनी ही कार दोराबाजी टाटा यांच्याकडून 1901 मध्ये खरेदी केली होती. पण टाटा इंडिका कारचे भारतीय कारच्या मनोरंजक इतिहासात विशेष स्थान आहे, जी 1998 मध्ये लॉन्च झाली होती आणि ती